आत्या ये माय आत्या पुढे तरी गेलत माय आत्या मला लई नाश्ता करू वाटायला लागलाय माझा नाश्त्याचा पण टाइम झाला या अगं तू टेन्शन कशाला घेतीस अगं त्या चिपट्यावणी नाकाचीचं घर आलंय की अगं तिच्या घरी गेलो ना ती लई मोठे बिस्कुट देते या लई मोठा चहा देते या अगं नको नको म्हणायचं सगळंच खायचं आणि आपल्या कामाला लागायचं कळलं का खरं का आत्या खरं का चला की बघले भारी भारी खायला देते चल की मग चिपटावणी नाकाची आम्ही चिपटावणी नाकाची कुठे गेलीस म्हणाव हायस का नाहीस घरात आम्ही आलात की दारात अहो तिला तरी काय करायचं या मी हाय की एवढी मोठी सासू बुरजावानी बसलेली चिपट्यावानी नाकाचीच लागला म्हणायला असं तुमचं लयच हाय का इथे ना इथभर सांडगा ठुल्यावानी हाय इकीचा एवढा मोठा बिंडरू ठुल्यावानी हाय भलतच बोलताव दुसऱ्याच्या सोनाला टाकून दिल्यावानी आम्ही काय त्या भावनेनं नाहीत माय म्हणला मावशी तुम्ही तर लईच मनावर घेतलं आम्ही लाडाने बोललाव बया काय तुमचा लाड हाय माय असला कसला लाड अव माय मावशी आम्ही त्याला रोज प्रेमाने हाका मारतो की चिपटावणी नाकाची तोंडाची असला कसला लाड हाय माय तुमचा लाडन भुंग्यानं खाल्लेत माकड हाड आत्या ये माय आत्या मावशीला ने मनाव घेतलं माय ह्यांच्या इकडे घ्यायचंच नाही आत्या ये माय आत्या आपण लय आहे का मावशीला सुनाला बोलायला लागलात मग आपल्याला खायला पण द्यायची नाही तुमचं लय आहे का जिभला जरा आवरा तुमची जिभ आहे का लय चुरचुर बोलती या अगं माय मी अगोदर बोलले का तू बोललीस ग तुला काय कळतंय का नाही जरा तोंडाला जरा आवर की आपल्याला खायचं ना आपल्या कामाला लागायचंय ना मी करते का काळवा अशी जिभच उपसून घेईन तू बी लय असं बोललीस ना तरी असं जा कधीपासून उपसून काढीन कळलं का लय कालवा करू नको मावशीला ऐकू गेलं तर मावशी इकडे धावत पडते शिंबूळ गळत चलू ग काय विचार करून आला माय दोघी जणी सासा सुना इदुळा माय मावशी कशाचा विचार पातर असं झालं तुम्हाला बोलायला सहजच अहो काय हो मावशी चांगला दिवस मावळला या म्हटलं मावशीच्या इथं जाऊन चांगल्या गप्पा हाणाव्या तर बोलवा की ऋतुजा ताईला पूजा ताईला अहो लय भारी वाटतंय व त्याला बोललं की उगं मन असं प्रसन्न होतं तुमच्यापाशी येऊन बसलं की माय बोला किंवा लवकर पूजा ताईला ऋतुजा ताईला लई बोलू वाटायला लागलंय ऋतुजा पूजा अगं सासा सुना आल्या त्याला लईच आवरेजून तुम्हाला बोलू वाटायला लागलंय म्हणून ते आल्या या इकडं बाया बोलायला त्यांना लय त्यांचं प्रेम होता चाललंय तुमच्यावर कोंबडी अंड्यावर आल्यावर दरवळून गेल्यात बघा तुम्हाला बोलायला या सासा सुनाला बोलायला पटदिरीनं बाहेर बया सासा सुना आल्या तर आम्हाला एवढं दरवळून बोला यायला काय ह्यांचं काम पडलंय आमच्यापाशी काहीतरी ह्यांच्या सासा सुनाच्या दिमागात प्लॅन असेल माझ्या आई म्हणून आल्या ता दिवस मावळायच्या टायमाला बरं आल्यात तर बोला तरी की बोला बसा काय आता हातातले काम धंदे सोडून ह्यांना बोलत बसायचंय होय त्यांचं काहीतरी प्लॅन असेल तेव्हा तर ते आल्या नाही तर सदा बी त्यांच्या जिबीला पिसाळ कुत्र बांधलेलं असते वचा 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 करतात लयच टायमिंग गाठून आला चहा पाण्याच्या टायमाला नाही ग माय तसं काय चहा पाणीचं तुम्ही दिला तर प्याला नाही दिला तर नाही प्याला निघतात आम्ही आमच्या मार्गाला अगं बाय असं काय कुठं पंचांगात लिहिलेलं आहे का घरी कुणी बी आले की त्याला चहा पाणीच करावं लागतंय म्हणून हो तसं बी हाय बरं काय तुमची इच्छा असली तर चहा बिस्किट आणा नाही आणलं तर आमच्या मार्गाला लागतात आम्ही गप्पा बिप्पा मारता थोडं बसता आणि जाता आमच्या घरी काम धंदे करायला अहो तसं कसं आम्हाला नाही की तसं करून जमत आमच्या घरी पाहुणे रावळे आले चहा बिस्किट काय त्याच्या सक्तीच्या सारानं गरज तसं आम्हाला करावंच लागतंय अहो माय आमच्या घराचा नियमच आहे घरी पाहुणा आला की चहा बिस्किट खारी नाश्ता केल्याशिवाय आम्ही वाटा लावत नव्हतो तुमच्या घरचा वेगळा असेल काही माय किती माझी गुणाची आहे ग कितीला संस्कारी काय ग बाई लय माझी लाडाची आहे ग माय लय मला माहिती गे तुझी लईच गोड आहेस गे माय बघे आपल्याला किती काळजी हाय आत्या यो माय आत्या किती देखणी आहे व असं वाटते पटपट शिवच म्हणजे पटपट मुकच घ्यावं बाई तुम्हाला शिव्या देऊ वाटत होत्या होय मला अगं तसं नाही ग तुला माहित आहे का किती बोबडी हाय तिला कळत नाही अगं तिला वाटतंय की आलापाला इथून तुझे मुकेच घ्यावे ग माय इतकी देखणी आहेस तू काय सारसारीन जिपऱ्यावारी आहे बाय सासू मागून जाऊ दे माया ऋतुजा आणि दोघी सासा सुनाला चहा आणि बिस्किट खाऊ दे कधीच्या काळी लय अपेक्षानं लागल्या आता नुसतं ही करायला माणसाला घुलवायला जमा ऋतुजा चहा करून शिने पिऊ दे आम्हाला बी त्यांच्या बरोबर
जाऊ दे एखाद्याचा आर कशाला आपण कमी करायचा आहे. बसा तुम्ही दोघे जणी सगळ्यांना चहा आणते करून. माय मावशी त्यावर आम्ही एक डान्स करून दाखवू का? आज की रात हो करा की, मी कुठं नको म्हणाले का तुम्हाला. माय खामा किंवा बघा माय मावशी. बरं बरं चांगला करा माय. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. वक्त बर्बाद नहीं बाद की जो बातों में कीजिए. वक्त बर्बाद नहीं बाद की जो बातों में कीजिए. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. झालं बघा आमचा डान्स. वा 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 चांगला केला बाया. आता आपण केला ना डान्स. हा. आता मावशीची मोठी सून करून दाखव. हो मला लय येत आहे तुम्हाला चहा बिस्किट. मला तर असं वाटायला होतं तुम्ही डान्स करायला होता चहा बिस्किटच ओढायला का काय की असंच करायला होता असं. बरं ती जाऊ दे माई मावशी. मग डान्स कसा वाटला माई? मला असं वाटायला होतं डान्स करायला का कुत्रे मांजर मारायला का खायला द्या म्हणायला काय करायला हीच काय मला कळना झालं तुमचं बघा. अहो माय मावशी तुम्हाला काय करायचंय? ते डिश होता का काय? अहो ते आता नवीन डिश निघालाय की तुमच्याकडे मोबाईल का काय हाय तुम्हाला बघायला. मग तुम्हाला कसं कळणार ते काय आहे आणि काय नाही ती? तुम्ही म्हातारी माणसं आहोत की माय, तुम्हाला कसं कळतं त्याच्यामधलं? तुमची सून बघत असेल किती मोबाईल. ऍक्शन. मावशी तुमच्या सुनाला लय उशीर लागायला लागला व चहाचं. तर आपण उकाण्याचा कार्यक्रम घेऊ की? काय बी केलं तरी पाण्यात होतं शेवाळ. काय बी केलं तरी पाण्यात होतं शेवाळ. आणि आता बाईच्या घरी आली लग्न करू निघाल माझं देवळ. माझं बी ऐक. देवळी देवळी देवळीसाठी खिसणी. देवळी देवळी देवळीसाठी खिसणी. आणि तुझ्या मायची हल्ली फुकणी. मी तुमच्या मायकडे गेलते का? तुम्ही माझ्या मायकडे लई जातात व चिरसुने. माझं पण ऐका हबाडा. धनेगावती बीड लावलाय लसूण. धनेगावती बीड लावलाय लसूण. माझ्या आत्याबाई गेली रुसून आणली गाडवाव बसून. मग माझा बी ऐक शिसका. वरून बी काळी आणि मधून बी काळी. वरून बी काळी मधून बी काळी. दिसती भोळी पण हिच्या अंगातली आहे की नाना प्रकारची चाळी. आत्या ये माय आत्या तुम्हाला कुठल्या प्रकाराचे मी काळी दिसते? अख्ख्या पंचा खुर्चीत माझा उजाड पडतोय की. लाईट गेल्यावर तुझा तू उजाड पडत असेल साऱ्या पंच खुर्शीत. कृषीत नाही माय अख्खा कृषीत यायला जायना आलेला पाहुणा दळून का खायना माय. माझं पण ऐका डंका. भारुडाची मैफिल आली रंगात. आई बघ मेघवणी केसाचे कान धरून. आई बघा मावशी भारुडाची मैफिल आली रंगात. आणि 36 नखरे माझ्या सासूच्या अंगात. तुझ्या अख्ख्या खानदानामध्ये आहेत ग 36 नखरे. आमच्या इथं नाहीत माहिती कसले 36 नखरे. बाई मी 36 नखरे वाली मला नकाची महिनी आली. बाई मी 36 नखरे वाली मला नकाची महिनी आली. न बाई मी 36 नखरे वाली मला नकाची महिनी आली. येतंय तरी का गाणं? काय अंगात आल्यावर केलं ग माई हिनं. लयची येतंय तर मग म्हणा की. बाई मी 36 नखरे वाली मला नकाची महिनी आली. बाई मी 36 नखरे वाली मला नकाची महिनी आली. असं आहे ते गाणं. बरं राहू द्या मग मी असं गाणं म्हणून दमला. की या काय कीच झाला का तुमच्या दोघीचा नाच? आता घ्या हे खाऊन घास. माय माय बाई माय गाय काय गुणाचे आहे की माय माझी. बाहेर तर येऊ द्या माय पाडतान सर. खायला वर डोळा आहे. माय आमच्यासाठी लय कष्ट घेतेस गाय तू. काय गरज होते का एवढं मोठं खायला आणायचे? बर कष्ट का? काढा कोणातलं काढा ते सगळं सगळं काढा. नाही ए सोडा. बसा तसंच.
एवढं मोठं मी नाचले गायले ऍक्टिंग करून दाखवलं आणि ते मला भेट नाही की माय काय करतो असतं ग माय. अगं माय मला काय माहिती माणूस सहज म्हणते की कशाला आणलं माय कशाला कष्ट घेतलंस. अगं हे तर माझ्या तोंडातलं सुद्धा काढून घेतलं की माय नक लागला माय माझ्या तोंडाला तिचा. तुम्हाला काय गरज होती म्हणायची माय काय काय प्रकारचे बिस्किट होते पुढे ते सफरचंद होतं माय. माझ्या तोंडामध्ये एक सुद्धा गेला नाही की माय सगळं तुमच्या तोंडामध्ये गेला. ती क्रीमचा गेला माझं तर माझी बिस्किट पण गेलं नाही ग. किती आवडतीनं बनविलं होतं तिने माय सकाळ सकाळ कुणाचं तोंड बघतो गे माय काळ एवढं मोठं तोंडातलं किती भारी भारी होतं गे माय. सगळं खायचं गेलं मग त्या मावशीने तरी म्हणायचं की राहू दे माय खाऊ दे. हा तुमचं लय जिभात चलते की पुढी. आता काय फायदा बी नाही. घरी जाऊ चटणी पाटा हाय ते खाऊ आणि पडू. आता तसा बी लय उशीर झालाय. चला माहित लवकर मग तेवढं तरी मला खायला भेटल. सगळं तोंडातलं गेलं की जाऊ आपल्या. तुम्ही माझ्या तोंडातला काढले तुमच्या तोंडामध्ये क्रीमचा बिस्किट गेला या. माय सुनबाई वापर जाऊन मावशीला म्हणायचं का गं? नाही बाई, आता त्याची सून आहे का धरून मारती या. लय मारतील आता.